हाय फ्रेंड्स, आता मी पुरण बनवते आहे। तर तुम्हाला सोपी पद्धत सांगते, पुरण यंत्र न वापरता पुरण कसं करायचं। तर काय काय तयारी केलेली आहे। तर 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, त्याला 3 वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे आणि कुकर मध्ये शिजवून घेतलेली आहे डाळ। साधारण 7 ते 8 शिट्ट्या करायच्या आणि डाळ बघायची शिजली का। एकदम मऊ होते शिजल्यानंतर, हे बघा डायरेक्ट दावाने सुद्धा एकदम सॉफ्ट पुरण तयार होते। 1 वाटी डाळीसाठी पाऊण वाटी गूळ चिरलेला घेतलेला आहे। त्यानंतर हे सगळं मिश्रण मी एकत्र घेतलेलं आहे। सगळ्यात आधी वेलदोडा आणि अर्धा चमचा साखर असं कुटून घेतलं एकत्र। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जायफळ खिसलं, अगदी एक बारीक तुकडा, आणि पाव चमचा खसखस, हे सगळं मी पुरणामध्ये घालणार आहे। डाळ शिजवून घेतली कुकरमध्ये की त्यानंतर मी हे पाणी असं बाजूला काढलेलं आहे, जे कटाच्या आमटीसाठी आपण वापरू शकतो। आता पुढची प्रोसेस बघूया आपण। आता हा गूळ आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि गॅसवरती परत पुरण शिजायला ठेवायचं। एकदा मिक्स करून घेऊया सगळं। आपण गॅसवरती ठेवलेला आहे कुकर आणि त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली चिकटणार नाही। हे बघा, जशी हीट मिळते तसा गूळ विरघळायला लागला की एकदम मिश्रण आपलं हलकं होतं। मध्यम गॅसवर करायचं हे सगळं, एकदम फुल गॅस ठेवायचा नाही। पूर्ण गूळ विरघळून डाळीच्या मिश्रणामध्ये मिक्स होईपर्यंत हलवत राहायचं आहे। रंग सुद्धा आता त्याला छान यायला लागलेला आहे। हे छान शिजायला लागलं की आपण जे काही वेलदोडा जायफळ हे मिश्रण केलेलं आहे ते घालायचं। त्याच्यामध्ये वेलदोडा, जायफळ आणि खसखस, हे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि बारीक गॅसवरती हलवत राहायचं कंटिन्यू। हे बघा, आता तुम्ही इथे बघू शकता की छान याचा गोळा व्हायला लागलेला आहे, घट्ट असं, आणि कुकरला असं साईडला लागून थोडंसं कोरडं व्हायला लागलं, याचा अर्थ पुरण शिजलेलं आहे। आणि जर वाटलं की थोडंसं पातळ होतं तर यासाठी 2 टिप आहेत। एक तर थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, आहे असं काढून एका भांड्यामध्ये, किंवा अर्धा चमचा किंवा 1 चमचा डाळीचं पीठ घालून पूर्ण हलवून घ्यायचं, पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आपल्याला मिळते। तर अशा पद्धतीने पुरण यंत्र नसलं तरी सुद्धा पुरण करता येतं। एकदा नक्की ट्राय करा, एकदम सोपी झटपट होणारी रेसिपी आहे। आणि मला सांगा कशी झालेली आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।